तीव्र उन्हाळा आणि प्रशासकीय गैरकारभारामुळे अनेक ठिकाणी पाणीबाणीची समस्या पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 5 बातम्या। मुंबईमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना ठाकरे सेना आक्रमक पवित्रा घेत आज पालिका कार्यालयावर हंडा मोर्चा काढला। दरम्यान आमदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आलेला आहे। यावेळेस आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली। राज्यात सर्वत्र तापमान वाढलेलं असताना पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठा सुद्धा आटू लागलेला आहे। सध्या एकूण क्षमतेच्या 41% पाणीसाठा जलाशयांमध्ये शिल्लक आहे। त्यात पुणे विभागामध्ये सर्वात कमी तर कोकणात जवळपास 50% साठा शिल्लक आहे। पाणी जपून वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागानं केलेलं आहे। मुंबई ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे। त्यामुळे सध्या पाणी कपातीची शक्यता नाही, मात्र वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होत आहे। साठा कमी झाल्यास पाणी कपातीचं संकट उभं राहू शकतं। त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। अक्कलकोटकरांसाठी वरदायिनी ठरलेल्या करनूर धरणामध्ये केवळ 27% पाणीसाठा उरलेला आहे। त्यातून 10% पाणी सोडायचं नियोजन पाटबंधारे विभागानं केलेलं आहे। त्यामुळे आता धरण कोरडं पडण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी मात्र चिंतेत सापडलाय। जळगावमधील 6 तालुक्यांमध्ये पाणी पातळीमध्ये 1.25 मीटरपर्यंतची घट झाल्याची माहिती समोर आली आहे। इतर तालुक्यांमध्ये मात्र पाणी पातळीमध्ये अल्प स्वरूपात घट झाली आहे। सर्वाधिक 40गाव तालुक्यामध्ये 1.11 मीटर एवढी भूजल पातळीमध्ये घट झाली आहे। बस